तर हॅलो गाईज, कसे आहात सगळे आणि वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. यावर्षीचा गणपती आम्ही माझ्या बेडरूममध्ये ठेवला आहे. तर मी इकडून सुरुवात. इकडे आहे श्रींचे दर्शन आणि ही मस्त लाईट आहे इकडे आणि इकडून आत. तर हॅलो गाईज, कसे आहात सगळे आणि वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि हा व्लॉग असणारी मराठी व्लॉग प्लस गणेश चतुर्थी स्पेशल व्लॉग. तर आता गणेश चतुर्थी आपलं सण आहे, तर म्हणून मी विचार केला की मराठीत ब्लॉग बनवावं. जर का तुम्ही याच्यासाठी एक्सायटेड असाल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि माझ्या केसांबरोबर बघा काय झालं आहे इकडे. बाकी आजचा माझा हा लुक आहे, जे की आहे कुर्ता आणि खाली मी जीन्स घातली, जी नाही दाखवू शकत तुम्हाला. बाकी स्टार्ट करूया ब्लॉगला आणि फायनली मी रिव्हील करणार आहे की काय आमचं डेकोरेशन आणि कुठला गणपती आम्ही बनवला आहे. यावर्षीचा गणपती आम्ही माझ्या बेडरूममध्ये ठेवला आहे. तर मी इकडून सुरुवात करतोय. तर श्रींचे दर्शन आणि असा ॲरो आहे. इकडे आहे श्रींचे दर्शन आणि ही मस्त लाईट आहे इकडे आणि इकडून आतमध्ये गेल्यानंतर हे आहे डेकोरेशन. फायनली डेकोरेशन तुम्हाला रिव्हील करतोय मी. तर आमचं थीम आहे दिव्य घाटची इकडे. जर का तुम्हाला माहिती असेल दिव्य घाट, तर हे आहे मंदिर. वारकरी चाललेत विठ्ठलाचे दर्शन करायला. मी झूम करतो तुम्हाला नाही, सॉरी, व्हिडिओला. नंतर इकडे खाली आला तर हे रथ आहे, ज्याच्या आतमध्ये पादुका आहे जर का तुम्ही बघाल तर. आणि हे काही वारकरी बसलेले तिकडे आणि हे अशा प्रकारे हा पूर्ण थीम आहे. आणि तुम्हाला गणपती आमचा दाखवतो, गणपती बाप्पा दाखवतो. तर आहे हा आमचा गोडूसा गणपती बाप्पा, जो की वारकरी आहे. खूप क्यूट आहे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि इकडे बाकी पप्पांनी सगळी पूजेची तयारी केली आहे. तर ही आहे सगळी परंपराप्रमाणे पूजा. Much later. मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आता इकडे गणपती बाप्पांची स्थापना होती आहे. तर हे बघा, तर गणपती बाप्पांची इकडे स्थापना झाली आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहोत आपण. आणि इकडे माझे पप्पा बडजी बुवा झालेत. तर गाईज, ही माझी फ्रेंड आहे आणि ही आता इकडे रांगोळी काढती आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इकडे रांगोळी काढली जाते. तर गाईज, आताच जस्ट बऱ्यापैकी पाहुणे गेलेत, अजून यायचे बाकी आहेत. अँड आय डोंट नो किती वाजणार आहे आम्हाला झोपायला. झोपेचा तर सत्यानाश होणार आहे, एसी की तेसी होणार आहे. बट एनिवेज, गणपतीच्या दिवशी तर माहोल तर वेगळाच असतो इकडे. काय बोलतो मी यार. आणि मी बाय द वे चेंज केलेलं माझा आउटफिट. मी आता कुर्ता घातला आहे इकडे आणि आता मी आतमध्ये इकडे गणपती बाप्पाच्या इकडे बसलोय, कारण की आता निवांत बसायला भेटलंय. सो लेट्स गो. आता पुढे काय होणार आहे बघू. The next day. तर गाईज, दिस इज सेकंड डे ऑफ गणपती आणि मी आता इकडे तयार झालेलो आहे आणि मी इकडे भटजी बुवा झालेलो आहे. तर मी इकडे उपरणं आणि धोती घातलेली आहे. आणि अरे अरे सो आता थोड्याच वेळाने केस परत यायला सुरुवात करतील आणि आज ॲक्च्युली गणपतीचं विसर्जन आहे आमच्या. सो लेट्स गो. तर गाईज, हा आहे अद्वय आणि हा माझा फ्रेंड आहे. तर हा पण आलाय इकडे
गणपतीसाठी. तर गाईज आजचा मेनू आमच्याकडे छोलेपुरी आहे आणि इकडे माझी दीदी बसली आहे, मोदक करतीये तळपीचे. तर हे बघा. हा ते सांग. नाही जमत येत नाही. आणि ही मम्माची मैत्रीण इकडे बसलेली आहे, संपदा मावशी. ही पण बनवतीये मोदक. हा जमलाय मला. हा बघ. ही अजून एक मम्माची मैत्रीण, ही पण मोदकच बनवतीये. वा वा, खूप छान. चला आता माझी मम्मी इकडे मोदकांना तळतीये. छोले. ही आहे बटाट्याची भाजी. गाईस तुम्हाला कशी वाटते माझी मराठी? तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग हवाय का हिंदीमध्ये ब्लॉग हवाय? तर तसं तुम्ही मला सांगा. प्लीज कमेंट डाऊन अँड लेट मी नो. आणि मागून इकडे फीडबॅक दिलं जात आहे मला. आम्हाला असं वाटतं की मराठीतच करावे. परत बोला. आम्हाला असं वाटतं की मराठीतच करावं ब्लॉग. परत बोला. जय महाराष्ट्र. तर इकडे अशा प्रकारे हे मोदक झालेले आहेत, करंज्या झाल्या आहेत. गाईज आता आम्ही इकडे विसर्जनच्या ठिकाणी आलो आहोत, केजू देवीच्या इकडे आमचा गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी. आणि माझे पप्पा अजून यायचे म्हणून आम्ही थांबलेलो आहोत इकडे येऊन. सो पाऊस पण इकडे खूप पडत. हे बघा किती जोरात पाऊस आहे, तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. आणि समीक्षा आणि माझी दीदी इकडे आम्ही दोघं वाट बघत. हां तिघं. मला पकडून. तर गाईज आता गणपती बाप्पा आमच्या घरातले गेले आहे, विसर्जन झालं आहे त्यांचं. आणि आता आम्ही जस्ट घरी आलो आहोत. खूप खाली खाली वाटतं यार. लाईक कधी 1.5 दिवस गेले गणपतीचे समजलं पण नाही. आणि हे बघा आता किती खाली खाली वाटतं. आता उद्या ही डेकोरेशन पण पूर्ण हे होईल. माहिती ते बोलतात ना शॉर्टमध्येच एन्जॉयमेंट आहे. तर तसंच बाकी मजा खूप आली 1.5 दिवस. आणि जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आता सबस्क्राईब करा आणि शेअर करा विथ युअर फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्स कोणी असेल ते ना. अँड वेट फॉर द नेक्स्ट वन. टिल दॅट बाय बाय. अरे अरे माझं तोंड दिसत नाही आहे. समीक्षा मोबाईल किडा हेडफोन्स घालून माहिती रे काय ऐकत बसली आहे. मग काय इयरफोन्स आहेत. आता एक याच्यातला मोदक खातोय थोडासा टेस्टी.